कॉन्फिडेंस लेवल देख सकते हो भाई. खूप मसाले, चिकन मसाले. सकाळचे वाजले 6. पण राहिले एकदम साधे आणि भोळे. डाऊन टू जमीन. इथे बघा गाईच इथून ट्रान्सफॉर्मेशन चालले. A few moments later. हा भाई दिसतंय का तुम्हाला? खूप मसाले, चिकन मसाले. कॅम्पात आलोय गाईच. 10-12 दुकानं फिरलोय. पण एक तर माणूस म्हणला तुम्ही टाइमपास वाले तेच का तुम्हीच का तुम्हीच का ते टाइमपास वाले? जॅकेट कितीला आहे? जॅकेट काय प्राइस? 950. साडे ह्याला हे बॅकग्राऊंड म्युझिक लाव ते सर. भावाचे कलर नुसार कपडे भेटत आहेत. किती आता आणि ती पॅन्ट घेईल. मग हा चांगलाच आहे. आम्ही आलो हॉटेलमध्ये. हॉटेल साहिल मध्ये प्रमोशन नाही करायचं रे. माझ्या भावाचा बर्थडे आज. तो पार्टी दे. भावाचा बर्थडे ना. चेतन भाऊ वाडके. वर्षातलं दोन ना. वर्षातून अतिथीनुसार आहे. परत बोल. पर्सनल हो गया भाई. जमीन आहे चेतन भाऊने घेतली. बर्थडेची शॉपिंग संकष्ट चतुर्थीची शॉपिंग. संकष्ट चतुर्थीची शॉपिंग. नाही अभिष्ट चिंतन सोहळ्याची शॉपिंग चालू आहे गाईस. अभिष्ट चिंतन सोहळा झालंय बघा. जेवण मागवलंय. जेवण चाललंय सगळ्यांचं. चांगली टेस्ट आहे इथले. जेवतो आम्ही. जेवण झालं भेटू डायरेक्ट स्वीट डिश चालतं. आता स्वीट डिश खाओ माँ कसम. गिरची गाडी येत नाही पण चालवतोय पहिल्यांदा. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. कुठल्या कॉन्फिडन्स वर चालत आहे गाडी. The next day. गुड मॉर्निंग काही सकाळचे वाजले 6 की 6:45 झाल्या असतील. आम्ही निघालो घरातून 5:30-5:15 म्हणजे 5:30-5:30 त्या टाइम निघालो असेल. आता पोचलोय म्हणजे आता इथं आम्ही चालत नाही वरती चाललो. गाड्याने चाललोय. तर आता बघा रोड दिसतच असेल. पुढं चेतनादा आणि साई आहे. अनुराग गाडी चालवतोय. लेट्स सी गाईज. आपण कालचीच ब्लॉग तो कंटिन्यू करतोय. तर मला नक्कीच कमेंट करा की ब्लॉग कसे वाटतं ते. आणि आपण म्हणजे थोडं ट्राय करतोय की कंटिन्यू राहायचं ब्लॉगिंग वगैरे. कमेंट आपण कॅप्चर करू चांगल्या. आणि काय मेन म्हणजे ना आम्हाला सकाळी निघायचं होतं 5:30ला. तर आम्ही ना कोणच झोपलो नाही. आम्ही डायरेक्ट आमच्या जागेच होतो आणि डायरेक्ट निघालो. सो ठीक आहे चला बघू गाईज वरती गेल्यावर. जस्ट पोहोचलो आता वरती. आणि बघू शकतो खरं तर आलो. 7 वाजता निघणार. 4 तास गेम व्ह्यू साठी. ह्या व्ह्यू साठी म्हणजे तसं नाही पण लवकर असं ह्या व्ह्यू साठी आलो. साई ब्रो गुड मॉर्निंग. अरे अनुराग स्पॉटेड. गाईज रिलॅक्स थांबा. इकडे पाय वाटीने पुढे जाऊ. तुला दिसत नाही. सगळं सोडून छातीला थंडी लागते. कॅमेरा जर असं हालतो तर समजून घ्या थरथरतोय ना. कारण आम्ही रिलॅक्स आहे. एवढी थंडी आहे ना. साई तर हालतच नाही.
आता सूर्य काही दिसत नाही पण उजेड आलं सगळं आणि थंडी लय खतरनाक आहे. इथं असतं ना तर तुम्ही फील केलं असतं हे सगळं, पण आता तुम्ही नाही केलं, सो आमची काही चूक नाही त्यात. एवढा दम लागतोय एवढी चढून. चला या दरवाजाने जाऊ. इथं काहीच नाही. इकडनं आपण जवळच जातो. इकडनं जाऊ आता. चल ना. आवाज आहे का सगळ्यांचा आवाज. तर सूर्य भाऊ स्प्रेड झालं सगळं. चॅनल नेम चेंज, चेतन हाडके. गाईस आम्ही पुढचे जिथं पण जाऊ तिथे स्टोरी बघा. अकाउंटचं नाव आहे चेतन 07. त्याच्यावर तुम्हाला सगळे स्टोरी भेटतील. आम्ही इथं जाईल आणि हे आमचे अनुराग भाऊ. ओळख ओळख डाऊन टू जमीन नाही, आता डाऊन टू गड आहे. त्यांची ओळख एवढी गाईज मी सांगू नाही शकत शब्दामध्ये. आणि अनुराग पवार तुम्ही कुठेही नावच घ्या तुम्ही. तुमच्या इथे मगाशी पवार ना त्याचा पवारच आहे. मावशी पगार होता, आता कोण आहे? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. अनुराग पवार आहेत. गवार नाही. अंडे चल संपलं, पैसे संपले आता, जाऊ दे. तुमचे 2 शब्द व्यक्त करा भाऊ. स्पॉन्सरशिप बाय अनुराग पवार. बॅकग्राऊंडला म्युझिक गे आता ते नाही, ते थोडे सक्सेसचं आहे ते. गेट रेडी ते आपलं धुरंधरचं टायटल ट्रॅक. गेट रेडी टू फाईट. चल मुझे उसका अरे सुलतान ना. कौन में तेरी मिट्टी मिट्टी में तेरा खून ऊपर अल्लाह नीचे धरती बीच में तेरा जुनून. ए सुल्तान सुल्तान नाही, सामने सूर्य. सामने हे काहीतरी घशाला एक- सामने है सूर्य, साइड में है ताप, बीच में है डूंगर का दरिया. फालतूगिरी करतो काहीतरी. राईम जोड. आदिवासी आला, आदिवासी. सोडून येते रेशीम गाठी. तेवढंच जमत तुला काठीवर काहीतरी. त्याच्या पुढे समजून घ्या, जाऊ दे. कट. विषय काय होता स्पॉन्सरशिपचा. तर आपले Sponsorship अनुराग भाऊ आहेत ते तुम्ही बघू शकता काही त्यांच्याकडे एवढे मोठे दिलदार माणूस पण राहिले एकदम साधे आणि भोळे. डाऊन टू जमीन. डाऊन टू जमीन. डाऊन टू जमीन. नाही मी तर म्हणते हेडिंगच टाक बिप्लॉग. अरे भाऊ काढलंच ना प्रिन्स, तुला हे बोललंच नाही. काहीच फोटोशूट चालू आहे. आमचं मॉडेल आणि फोटोग्राफर. अरे जा ना खाली, आता ते अजून जा ना खाली. तुझ्यासाठी गुगलला हे करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. प्रिन्स तोंडणी काढ. थोडं स्टाईल मध्ये चाललं काहीतरी. सगळीकडे पुढे लागेल म्हणे तू शेजारच्याने वाजव होतो माझी कसं. त्यांना तसं नाही. शेजारी जाणार माणूस वाजत होता, मी काय करू. लगा के लाली आली आली जय महाकाल. ह्याला पण कॉपीराइट बसला. बसते रे बसते रे. असं फोटो काढला असं. असे ना चालत शेते. So guys, आमचं थंडीने असं बर्फ झालं.
8-4 आणि हातगार. एंड ऑफ द लॉकडाऊन. काहीच आम्ही आता इथे जेवलो, सगळं केलं सगळं जेवलो म्हणजे आम्ही भजी वगैरे खाल्ली, 2 प्लेट भजी, एक कांदा पोहे. हा, अनुराग पोरगी बघायला आलता म्हणून कांदा पोहे खाल्ले आणि एक मॅगी, बस. म्हणजे एवढंच घेतलं. पण आता कांदा पोहेला पण इथं स्पेशालिटी काय आहे की अरे हे एक कांदे एक पोहे लाल चटणी, थांब ना इथेच थांबून बोल. इथे लाल चटणी वगैरे देतात ना त्यांचं. तर आधी तर काय- हिरवी चटणी दिली सर काय म्हणतात, खरडा चव कशी दिला. होती? ठेचा. अरे हे कांदे पोहे खाण्यापेक्षा ते सुनीता चव्हाणचा कॉन्सर्ट ऐकलेलं परवडला असता. कांदे पोहे त्यात तरी थोडा गोडवा पाना आहे रे. ह्याच्यात गोडवापणा नव्हता. आणि सगळीकडून धूर. लाल चटणी मध्ये काय होतं सांग. टेस्ट सांग, टेस्ट सांग. लाल चटणी सांग. पुढचं सगळं जाऊन दे. नाही बाई, ते लाल काहीतरी चटणी तू हॉटेल- एवढीच चाटून खाल्ली. हॉटेल चंदू काहीतरी हाय बाबा, ते कोणी जाऊ नका. लय खतरनाक. गाईज निगेटिव्ह रिव्ह्यू नाही देणार, बट पण Honest review देतो. जेन्युइन. जेन्युइन है गाइस, आम्ही खाल्लं. जेन्युइन. आम्ही हमारे में खाल्लं, कैसे है ना, हम आणि झूठ नहीं attitude भाई. हम झूठ नहीं बोलते, सच त्यांच्याकडे नहीं customer पचते. नव्हते. आपल्याकडे पर थांबले आपले इथे येऊन बाहेर 5-10 मिनिटं फिरले आपल्या मागे. बट गाइस एट द आणि टाइम एकदा ऑफ झाल्यावर पेमेंट, बोलतात मला काय माहिती, तुम्ही सांगायचं ना ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन नाही तर गाइस ठीक वो आहे, आशीष जाऊ दे. चंचल आणि चिले मोठे फॅन आहेत गाइस. ते असं त्यांचं ते हे झालं की हमारे यहाँ ऐसा ही होता है. जाऊन दे, काय विषय नाही. झालं आता आम्ही सांगतो guys, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा नक्की कमेंट करून. आता ब्लॉग एंड करतो आपण. आता खरंच ठीक आहे, बाय बाय गाईज, लव यू. ना